मायडी बाळा सकाळपासून कशात तरी वाट बघायला येतं. ती वाट बघणं म्हणजे हे आमचे सोशल मीडियाचे मित्र त्यांनी 2 पोपटं घेऊन आले. आता हे पोपटं त्यांना 3-4 महिन्यापूर्वी त्यांच्याच शेतामधलं झाड खाली पडलं, त्याच्यामधले हे पिल्ले होते. त्यांनी घरी आणलं, काय करावं त्यांना कळलं. त्यांनी खाऊ-पिऊ घातलं त्यांनी. आता सोडून द्यायच्या टायमाला ते काय उडना गेले, कारण की ते एकूण एकाला पिंजऱ्यामध्ये त्यांनी एकूण एकाचीच पक्क उमटले त्या पोपटांना. मग ते मला फोन केला, घेऊन येऊ का विचारलं, या म्हणलं घेऊन. आता ते घेऊन आले, भारी वाटलं. त्यांनी ह्या दोघाला जीवदान दिलं. कदाचित तिथं असतं ते हे मरून गेले असते. आता आपलं ह्याचं काम आहे की ह्यांना लवकरात लवकर कसे पंख येतील, हे कसं निसर्गात राहायचे, हो स्वतः अवलंबून होतील ते प्रयत्न करायचे, पण निसर्गात सोडून द्यायचं. पण तिकडं आपला ते मोगली, काय त्याला आनंद झाला बाबा, काय डॅन्स करायला लागला, असे वेगळं वेगळं कर्तब करून दाखवायला लागला. हे पहिल्यांदाच बघितलं. आता ती मोगली म्हणून बी ती बी मादी आहे ना, हे बी पिल्ले आहेत ते बी मादीच आहेत. पण ते एवढा का घुलायला, एवढा का असा डान्स करायला, हे काय कळलं नाही गेलं. पण बघून असं भारी वाटायला लागलं. काहीतरी वेगळा डान्स होता. मी हे समोरला समोर कधीच नव्हता बघितला. आज काहीतरी वेगळा ऋतिक रोशन डान्स चालू होता याचा. भारी वाटलं. चला, पण आपल्याकडं आता नवीन पाहुणे आलेले आहेत 2. आता आपले ते फॅमिली मेंबर होऊन जाणार. ज्यावेळेस त्याला पंख वगैरे व्यवस्थित फुटतेल, ते निसर्गात राहू शकतं ना, त्या टायमाला आपण त्याला निसर्गात सोडून देऊ. पण तोपर्यंत काय आनंद आहे बघायला. बघा काय भारी वाटतं हे, पण जबरदस्त. पुन्हा त्यांच्या मम्मीनं म्हणजेच कोमलनं त्यांना खाऊ पण घातलं. आता लवकरात लवकर कसे रिकवर होते ते आपण प्रयत्न करू. धन्यवाद सर, तुम्ही ह्यांना आत्तापर्यंत सांभाळलं. आपण लवकरात लवकर प्रयत्न करून निसर्गात सोडायचे. चला, धन्यवाद. काय असलं नवं तर कळवत राहील.